मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी संयुक्त मोजणी प्रक्रिया आता सुरू झाली आहे। वर्धा जिल्ह्यातल्या धोत्रा गावात आरेखन करून दोन्ही भागातल्या सीमा निश्चित करण्यात आल्यात। धोत्रा गावात सीमा निश्चित करून MSRDCचे दगड लावण्यात आले। पुढील 15 दिवसात संयुक्त मोजणी पूर्ण होणार आहे। शक्तिपीठ महामार्ग राज्यातल्या 12 जिल्ह्यातून जाणार आहे। 30 मार्च अखेरीपर्यंत राज्यातल्या 11 जिल्ह्यातल्या महामार्गाच्या आरेखनातील संयुक्त मोजणी पूर्ण केली जाणार आहे। अधिक माहिती आपल्याला देत आहेत प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रवीण, आपण बघतोय हे दगड ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत MSRDCचे, काय अपडेट्स आहेत? डिमार्केशन जे आहे ते सध्या सुरू आहे। आता डिमार्केशन काय असतं की हा जो हायवे आहे 802 किलोमीटरचा, हा हायवे पूर्णतः नव्याने तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे शेत जमीन आहे, जंगलांची जमीन आहे, नद्या आहेत, हे सगळं पार करून जाणार आहे। त्यामुळे याचं आरेखन जे आहे ते 802 किलोमीटरचं पहिले आरेखन करावे लागेल, डिमार्केशन करावं लागेल। वर्धा जिल्ह्यातल्या पवनारमधून हा हायवे सुरू होणार आहे आणि सिंधुदुर्गपर्यंत जाणार आहे। 12 जिल्हे आहेत, या 12 जिल्ह्यांपैकी 11 जिल्हे म्हणजे कोल्हापूर जिल्हा वगळता 11 जिल्ह्यातलं आरेखन जे आहे ते पुढच्या म्हणजे मार्च अखेरीपर्यंत पूर्ण करायचं आहे। आरेखन म्हणजे ज्या भागातून हा हायवे जाणार आहे त्या ठिकाणी MSRDCच्या वतीनं या ठिकाणी आपण फुटेजमध्ये पाहतोय दगड ते लावले जाणार आहे। त्यानंतर संयुक्त मोजणी जी आहे ती होणार आहे। त्यामुळे संयुक्त मोजणीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि ही संयुक्त मोजणी जी आहे ही मार्च अखेरीपर्यंत पूर्ण करायची आहे। आपण यापूर्वी ऐकलं असेल, राज्य सरकारनं 100 दिवसामध्ये काय काम करायचं आहे याचा एक आराखडा तयार केलेला आहे। या आराखड्यामध्ये शक्तिपीठ हायवेचं संपूर्ण या पद्धतीने डिमार्केशन जे आहे, मोजणी जे पूर्ण करायची आहे। त्यामुळे शक्तिपीठ हायवे जो वर्धेपासून पवनारपासून सुरू होणार आहे सिंधुदुर्गपर्यंत, त्या संदर्भातल्या वर्धा जिल्ह्यातलं डिमार्केशन सुरू झालं आणि एक्सक्लुझिव्ह फुटेज आपण NDTV वरती पाहू शकतो की हे MSRDCच्या वतीनं काम जे आहे डिमार्केशनचं सुरू झालेलं आहे। निश्चितच यावर लक्ष ठेवून असता त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद।